हे काय, फ्रीजचा लाईट बंद आहे? अरे बापरे, फ्रीज खराब झालाय का? कालपर्यंत तर चांगला होता. अच्छा, फ्रीज सुधरवणेवाल्याला आता तर बोलवावंच लागेल. अजून एक नवा खर्च आला. हॅलो. हॅलो, बोला. सर, आमच्याकडलं फ्रीज खराब झालाय, सर्व्हिसिंग करायचे, येणार का? ओके मॅडम, तुमचा ॲड्रेस सांगा. न्यू नंबर 22. ओके. न्यू नारायणी अपार्टमेंट, ओके. चांदणी चौक. ठीक आहे मॅडम, एक 10 मिनिटात पोहोचतो. ओके सर. मॅडम, मॅडम तुम्ही फ्रीज रिपेअर करायला आलात ना? या ना, आत या. काय विचार करताय, चला आत या. फ्रीज किचन मध्येच ठेवलंय, चला दाखवते. ही काय बोलते? बैलासारखे काय उभे आहात, येऊन चेक करा. काय प्रॉब्लेम आहे मॅडम? सकाळपासून कूलिंगच होत नाहीये. ठीक आहे मॅडम, काय प्रॉब्लेम आहे चेक करतो. अरे देवा, हे काय होत आहे? मी इथे वेगळ्याच कामासाठी आलो होतो आणि ही म्हणते फ्रीज रिपेअर करायचं आहे, जरा चेक करा. ठीक आहे, काही ना काही करून पैसे घेऊन इथून पळायचं आहे. तसंही माझ्याकडे पैसेच नाही आहेत. बघूया, 500 मिळाले तरी चालतील. हा जुन्या काळाचा फ्रीज आहे का? मॅडम, तुम्हाला जर आत काही काम असेल तर तुम्ही करा ना, मी फ्रीज रिपेअर झाल्यावर तुम्हाला सांगतो. अच्छा, ठीक आहे. तुमच्याकडे काही टूल्स वगैरे दिसत नाहीये? बॅगच्या आत आहेत मॅडम. आधी याच्या आत प्रॉब्लेम काय आहे ते तर पाहू द्या ना. अच्छा, ठीक आहे. काकू एकट्याच आहेत ना, जेही मिळेल ते घेऊन पळावं. आवाज नाही करायचा, नाही तर तुझा जीव घेईन. बस, मारू नको. काय करतोय तू? ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखत नाही त्याला तुम्ही असंच घरात घ्याल तर तुमच्यासोबत विपरीतच घडेल ना. तुला पाहून आता हे सगळ्यांना कळेल. ओ माय गॉड, ही तर खूपच सुंदर आहे. आहा, काय सुंदर आहे मुलगी. आहा, काय शेप आहे हिचा. अरे तिकडे गेली. अरे बापरे. अरे सोड. अरे काय हवंय तुला? तिला एक्सरसाइज करताना लपून का पाहतोयस तू? माझे डोळे मी बघतोय. अरे काय फालतूपणा आहे. एका मुलीला असं लपून बघतोयस, लाज नाही वाटत का? तुझी ही हिंमत का? ती माझी बायको आहे रे. कोण ती? हो, तुझी बायको? हो. यावर मी विश्वास ठेव. अरे खरं बोल, तू असं लपून का बघतोयस? अरे समजून घे रे, असं बघितल्यावर मला किक लागेल. खरं बोलशील की नाही? अरे खरंच सांगतोय, ती माझी बायको आहे रे. जर पोलिसांना बोलवलं ना ते तुझी हाड तोडतील. खरं बोल साल्या. अरे यार, मी तुला कसं समजावून सांगू, माझी बायको आहे ती. स्वतःच्या बायकोला लपून का बघतोयस मग? सांगितलं ना तुला, असं पाहिल्याने किक लागेल. तू आज चल रे. अबे चल ना. काय करतोय रे? ये. काय झालं हो? कोण आहे हा? ऐक, हा तुझा नवरा आहे का? माझा नवराच आहे. सगळे असेच म्हणतात. काय बोललीस? हा तुझा नवरा आहे असं सगळेच म्हणतात?
अगं असं नाही ताई, जेव्हा तू एक्सरसाइज करत होती हा तुला बाहेर लपून पाहत होता. हा खरंच तुझा नवरा आहे का? अबे माझाच नवरा आहे, तुला यात प्रॉब्लेम काय आहे? अरे रागवता कशाला? एक मुलगी एक्सरसाइज करते, हा बाहेर उभा राहून पाहतोय. म्हणून मला वाटलं की हा कोणी बदमाश मी आहे. एक्सरसाइज करते, तो मला बघतोय, यात तुला काय प्रॉब्लेम आहे? चल निघ इथून आता. कुठून येतात माहिती नाही. ए जॉली ए आज माझं नशीबच खराब आहे. अरे असं का करतोयस यार? ती तुझी बायको आहे ना, आज जाऊन बघ ना तिला. तिला टॉर्चर का करतोयस यार? अरे किती वेळा सांगू, असं पाहिल्याने किक लागते रे. तुला माहिती नाही, ती मला जवळ सुद्धा येऊ देत नाही रे. खूप टेन्शन आहे रे मला. अरे असं कसं? अरे रडतो कायस? अरे माझ्या बायकोला हात लावून बराच काळ झालाय. अरे देवा, सॉरी भाऊ. इतक्या गोड लाडवाला तू तर खाऊच शकत नाहीस. म्हणूनच मी तिला दुरून बघून एन्जॉय करतोय. तुझं नशीबच चांगलं नसेल तर काय करू शकतो? पाहत राहा, एन्जॉय कर. काय बोलू याला आता? बघा मॅडम, इथे एसी आणि टीव्हीचे रिमोट्स आहेत. ठीक आहे. बेडशीट्स तिकडे आहेत आणि त्या बाजूला वॉशरूम आहे. मी बघते मॅडम ना. तुमचं सगळं लगेज इथे ठेवतोय. ठीक आहे. मी येतो मॅडम. हो. तुम्हाला काही हवं असेल तर रिसेप्शनला कॉल करा, मी पोचून जाईन मॅडम. अच्छा ओके. आणि त्यानंतर थँक्यू मॅडम. कोण आहे? काय आहे सांग? सॉरी मॅडम, तुम्हाला वेलकम ड्रिंक द्यायचं राहिलं म्हणून आता घेऊन आलो. अरे काही हरकत नाही. घ्या प्या ना मॅडम, हा आमच्या हॉटेलचा रूल आहे. अच्छा, तिथे ठेवून द्या. ठीक आहे मॅडम. तुम्ही जा ना, मी पिईल ना. तुम्ही नंतर येऊन ग्लास घेऊन जा ना. नाही मॅडम, तुम्ही प्यायला नंतरच घेऊन जातो, नाहीतर 5 फ्लोअर पुन्हा चढून यावं लागेल. लवकर प्या ना मॅडम प्लीज. मी सांगतेय ना, तुम्ही नंतर येऊन घेऊन जा ना. नाही मॅडम, सारखं सारखं मी वर चढीन तर माझा मॅनेजर मला खूप रागवेल. असं आहे? हो ना मॅडम. ओके. हे काय शिळा ज्यूस वाटतोय? नाही मॅडम, हे अगदी फ्रेश बनवलाय. ओके.
अरे बापरे, मला वाटतं त्यांनी कोल्ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळलं होतं. मला बेशुद्ध करून मला वाटतं तो काहीतरी करून गेलाय. थांब बेटा, आत्ता दाखवते मी तुला.